नमस्कार, मी विजय काते. आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल. आज मीरा भाईंदरकरांसाठी विशेषतः एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. ते म्हणजे आपण बघू शकता माझ्या पाठीमागे जी कोर्टयार्ड आहे, ह्या कोर्टयार्ड ही साईड आहे. या बांधकाम साईडवरती सकाळी 9च्या दरम्यान एक फार मोठी दुर्घटना घडली. म्हणजे 21 वर्षीय एक बांधकाम मजूर 11व्या मजल्यावरून खाली पडलेला आहे. आणि ही घटना एवढी भयानक आहे की मी आपल्या कॅमेरामॅनला सांगू शकता की हा पत्रा तोडून तो खाली पडलेला आहे. आणि विशेषतः अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे की त्याची सुरक्षा बेल्ट वापरल्या नसल्यामुळे ही फार मोठी दुर्घटना घडलेली आहे. अशी माहिती मिळाली आहे की वरती पाणी मारण्यासाठी गेला असता तेव्हा ही घटना घडली आणि त्याचा पाय घसरून तो वरून खाली पडलेला आहे. पण वारंवार सुरक्षेच्या दृष्टीने जर अशा गोष्टी घडत असतील तर खरंच ही चिंतेची बाब आहे. आणि ही जी साईट आहे, ह्या साईटच्या पाठीमागे ह्या साईटचा जो विकासक आहे ते म्हणजे भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांची अपना घर याच्यामध्ये जी साईट आहे, जी अपना घर साईट चालू होती, त्या 2023 मध्ये ही अशीच घटना घडली होती. यानंतर ही त्या विकासावरती न गुन्हा दाखल होता. तो बांधकाम जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला होता. आता याच्या ही सगळी पोलिसांच्या मार्फत आता तपास सुरू झालेला आहे. नेमकं तपास आता कुठल्या बाजूने जाईल, नेमकं गुन्हा दाखल होईल हे पुढच्या काही वेळातच आपल्याला समजेल. पण विशेषतः म्हणजे तुम्ही बघू शकता इथे पत्रे आहेत. हे पत्रे लावण्यात आलेले, विशेषतः बांधकाम साईडवरती एक जाळी लावली जाते. विशेषतः वरून बांधकाम चालू असताना जर कुठली वस्तू खाली पडली तर त्या जाळीमध्ये पडली जाते. खाली स्थानिक जे रहिवासी जे प्रवास करत असतात किंवा कुठली व्यक्ती प्रवास आहे त्यांच्या डोक्यावर काही पडू नये. जर अशी व्यक्ती जर पत्र्यावरनं खाली पडून आज त्या 21 वर्षीय युवकाचा जर मृत्यू झालेला आहे तर नेमकं ह्याला जबाबदार कोण? मीरा भाईंदर महानगरपालिकाचं प्रशासन नेमकं करतं तरी काय? बांधकाम विभाग नेमकं करतं काय? ही जर घटना दुसरीकडे घडली असती तर त्या विकासावरती गुन्हा दाखल झाला असता. परंतु आता प्रश्न पडलेला आहे की सत्ताधाऱ्यांच्या ह्या गोष्टीवरती जर ह्या गोष्टी घडत असतील तर ह्याच्यावरती गुन्हा दाखल होणार का, हा येणारा काळच सांगेल. अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल. मी विजय काते, मीरा भाईंदर. सर्व अत्यंत दुर्दैवी आहे की इकडचे जे स्थानिक आमदार आहे ते स्वतः एवढी निष्काळजीपणाने कन्स्ट्रक्शन करतायत की तिकडे एका 21 वर्षीय मजदूराची मृत्यू झाली. सर्वात दुर्दैवी बात ही आहे की काही दिवसांपूर्वी आमदार इथे स्वतः इन्स्पेक्शन करत होते. इन्स्पेक्शन करताना त्यांना हे नाही दिसलं की कुठेही सेफ्टी नेट वगैरे बांधलेलं नाही. तर हे आमदारांना एवढे बिल्डिंग बांधले, एवढ्या शहरामध्ये लूटपाट मचवली, त्या आमदाराला तर माहीत असायला पाहिजे की काय काय सेफ्टी इक्विपमेंट गरजेचं आहे इथे. आणि हे त्यांचा कसला माज आहे की त्यांनी कुठलेही नियम न पाळता इथे कन्स्ट्रक्शन चालू ठेवलं. आणि आता पण कन्स्ट्रक्शन चालू आहे, म्हणजे दुर्घटना घटल्यानंतर सुद्धा काम बंद नाही केलं. हे इकडच्या आमदाराचा माज आहे. आणि पोलिसांनी इमिजिएटली आमदारावरती, कॉन्ट्रॅक्टरावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. इथे जेव्हापर्यंत इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट नाही होत तेव्हापर्यंत कन्स्ट्रक्शन थांबवलं पाहिजे. त्या मजदूराच्या परिवाराला कमीत कमी 50 लाखाचा मुआवजा दिला पाहिजे. आणि जेव्हापर्यंत, सर्वात मोठी बाब, जेव्हापर्यंत इन्क्वायरी पूर्ण नाही होत तेव्हापर्यंत हा कन्स्ट्रक्शन बंद झाला पाहिजे.